कामगार विभागाची निरीक्षक या पदाची जाहिरात आलेली आहे. बरेच उमेदवार कमेंट करत होते, सर कॅटेगरी वाईज रिक्त जागा सांगा. तुम्ही म्हणाल आता हे काय नवीन, आम्हाला पण त्याच्यात दिसतं. पण मी जी तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो, ती अतिशय युनिक असणार आहे. महाराष्ट्रात अशा पद्धतीचा पहिलाच व्हिडिओ असणार आहे. सोबत मी तुम्हाला याची पीडीएफ पण देणार आहे, एक इम्पॉर्टंट पीडीएफ आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बरेच विद्यार्थी म्हणतायत सर फॉर्म कोणत्या जिल्ह्यातून भरू, काय भरू, सर्व काही माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जो आहे तर तो पूर्ण बघायचा. बघा ही अशी पीडीएफ आहे, पूर्ण 3 पेजेसची प्रॉपर पीडीएफ आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे सुरक्षा मंडळ, एससी, ओबीसी, ओपन, एसटी, एसीबीसी, विजे, टोटल, वुमनला WR हा म्हणजे कळायला पाहिजे बरं का, WR वुमनला म्हणतात ते. तर अशा पद्धतीने पूर्ण जेवढे काही 34 मंडळ आहेत त्यांची एक प्रॉपर मी पीडीएफ दिलेली, ती पीडीएफ पण मी तुम्हाला देतो बरं का. आणि ती पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल, फक्त कमेंटमध्ये काही नाही करायचं, पीडीएफ असं टाईप करून ठेवा, तुम्हाला पीडीएफ जी आहे तर ती आपोआप मिळून जाणार आहे. आणि पीडीएफ कशी मिळते, बरेच उमेदवार म्हणतात सर कमेंट करायला होतात. बघा हे अशा पद्धतीने पीडीएफची लिंक मी इथं देतो, पिन करून देतो. याच्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्रामवर जाता, तिथून तुम्हाला पीडीएफ ही मिळून जाते. ओके, आता याच्यामध्ये बघा काही जर मी या पीडीएफ मध्ये गेलो मित्रांनो, तर मला असं काय जाणवतं की इथं काहीच कॅटेगरी आहे. तुम्ही म्हणाल सर एवढ्याच कॅटेगरी आहेत काय महाराष्ट्रात, बाकीच्या पण आहेत ना. कोणी ईडब्ल्यूएस वाला म्हणेल सर आम्हाला तर तुम्ही विसरूनच गेले. तर अशा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. तर या सगळ्या काही सांगतो, काही कॅटेगरीना जागा नाही. आणि महिलांनी हा व्हिडिओ जर पाहत असेल ना, रिक्वेस्ट आहे खूप, म्हणजे जागा जास्त बरं का तुम्हाला. पुरुषांच्या एसटीची जागा आहे पण ती महिलांना डायरेक्ट, म्हणजे एसटीच्या बिचारे पुरुषांना ओपन मधून फॉर्म भरावा लागेल, पण एसटीच्या महिलाला एक का होईना जागा दिलेली. इथं महिलांना जागा चांगल्या आलेल्या आहेत त्या बिंदू नामावलीनुसार. म्हणून महिलांनी जरूर जे आहे तर ती इथं अप्लाय केलं पाहिजे मित्रांनो. आणि लक्षात घ्या, याची तयारी करून घेण्यासाठीची एक बॅच लागणार आहे तुम्हाला. कोणती? ती 80 गुणांची प्रॉपर तयारी करावी लागणार आहे. कट ऑफ पार करण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. महाराष्ट्रातून सर्वात दर्जेदार बॅच, सर्वात चांगली आणि सोप्या भाषेत कायदे समजून देणारी बॅच, कर्मवीर कायदे बॅच. कर्मवीर कायदे बॅच तुम्ही आणि तुमच्या मित्रांनाही सजेस्ट करा, कर्मवीर कायदे बॅच जॉईन करून टाक. सोबत आता 18 ते 25 मे पर्यंत 25% ऑफ मिळणार आहे. तब्बल 25% ऑफ मिळणार आहे. VIP 25 तो कोड तिथेच असतो, तिथं अप्लाय करायचं, तुम्हाला ही बॅच मिळून जाईल. लेक्चर सुरू झालेले आहेत. युट्यूबला तुम्ही बघा, मंगेश सर घेतायत, परशुराम सर घेतायत, ऍपमध्ये पण मंगेश सर, परशुराम सर तुम्हाला अत्यंत छान पद्धतीने सर्व कायदे शिकवणार आहेत. इंग्रजी, मराठी, नोट्स सगळं काही मिळणार आहे. लक्षात घ्या, आजच जॉईन करून टाका. लेबर कोर्स सुरू झालेले आहेत. ओके, तर ती बॅच जॉईन करून तुम्ही लवकरात लवकर अभ्यास करायला लागून जा. आता बघा टोटल 34 एकूण कामगार, माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षक मंडळ आहेत. आणि त्यांच्यामध्ये महाराष्ट्रात आपल्याला 62 एवढ्या इन्स्पेक्टर लेवलच्या जागा ज्या आहेत तर त्या पाहायला मिळतात. बरेच लोक म्हणतात सर एवढ्या जागा आहेत का? अरे मित्रांनो, तेवढ्याच जागा येतात. तुम्ही जर इंडस्ट्री इन्स्पेक्टर वगैरे MPSC मध्ये पाहिलं, त्यांच्या पण जागा कमीच येतात. हे महत्वाचं पद असतं, लक्षात घ्या. महत्वाच्या पदांच्या जागा या कमी येतात. ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर काही कॅटेगरीला जागाच नाही, म्हणजे NTB ला जागा नाही आहे, NTC ला जागा नाही आहे, NTD ला जागा नाही, SBC आणि EWS यांना 0 जागा आहेत. मग हे विद्यार्थी फॉर्म नाही भरू शकतात तर भरू शकतात. यांना ओपन मधून फॉर्म भरावा लागेल. कशामधून? ओपन मधून जो आहे तर तो फॉर्म भरावा लागणार आहे. कोणत्या कोणत्या यांना जागा आहेत बघा. ओपनला सगळ्यात चांगल्या जास्त जागा आलेल्या आहेत ओपनला इथं. त्याच्यानंतर SC ला जागा आहे, OBC ला जागा आहे, VJ ला जागा आहे, SCBC ला जागा आहे आणि ST ला इथं जागा पाहायला मिळतात. तर या सर्वांना जागा पाहायला मिळतात. सर ST ला तर जागा नाही, ST ची आहे मित्रांनो, टेक्निकली ST ला त्यांनी एक दिलेली आहे. ओके, यांना जागाच नाही, यांना कुठून फॉर्म भरावा लागणार आहे? यांना ओपन मधून फॉर्म भरावा लागणार आहे. लक्षात घ्या, जर मी पाहिलं ओपनला सगळ्यात जास्त जागा म्हणजे 62 मध्ये जर पाहिलं तर हे जवळपास निम्मेच्या वरती जागा या ओपन कॅटेगरी वाल्यांसाठी आहेत. मग तुम्ही म्हणाल सर ओपनचा फायदा? तसा नाही मित्रांनो. ओपन म्हणजे सगळेच SC, ST, EWS हे सगळेच ओपन मध्ये गणले जातात. SC ला पण चांगल्या जागा आहेत बरं का. इथं SC ला 17 जागा आहेत. मग SC ला या 17 जागा आणि ओपनच्या या 32 जागा, तर यांचा फायदा होणार आहे. VJ ला पण जागा आहेत बरं का, म्हणजे NTB विमुक्त जातींमध्ये कोणालाच संधी नाही, पण या VJ ला ना जबरदस्त संधी. 8 जागा यांच्या आहेत, 8 जागा. OBC ला फक्त 2 जागा आहेत, SCBC ला 2 जागा आहेत आणि ST ची 1 जागा आहे, ती पण महिलांचीच आहे. VJ वाले पण असतील ना, त्यांनी पण अप्लाय करा बरं का, कारण की तुम्हाला इथं चांगली संधी जी आहे पाहायला मिळणार. वुमनला मी काय बोललो, 62 पैकी बरं का फिक्स 16 जागा आहेत. मग कोणी महिला म्हणेल फक्त 16 जागा आहेत का? तसं नाही, तुम्ही या बाकीच्या जागांवर पण दावा करू शकता. तुम्हाला तुमची तिथं निवड जनरल मधून होईल, पण या तुमच्या फिक्स आहेत. म्हणजे 16 महिला या असणारच आहे डिपार्टमेंट मध्ये. जागा रिक्त राहिल्या तरी चालतील, पण ते महिलाच तिथं भरतात. लक्षात घ्या, तर ते महिलांसाठी एक चांगली संधी आहे. बघा ओपन साठी 32 आहे आणि तिथं महिला 7 जागा राखीव आहेत. SC साठी 17 आहेत, 5 महिलांसाठी राखीव आहेत. VJ मध्ये 8 आहेत, त्याच्यापैकी 3 महिलांसाठी. OBCच्या 2 आहेत, पण दोन्ही जनरल साठी आहेत. पुरुष नाही म्हणायचं, जनरल म्हणायचं याला, जनरल. SCBC ला 2 आहेत, एकही जागा महिलांना राखीव नाही. ST ची 1 जागा आहे आणि ती पण महिलांनाच आहे. महिलांना जे आहे तर ते आपल्याला इथं राखीव पाहायला मिळते. बघा
एसटी कॅटेगरीचं एक लई सध्या मी ऍड घेतोय, मला प्रत्येक ऍड मध्ये एक दिसतं बरं का एसटी कॅटेगरीचं, की जागा खूप कमी दिसतात. आता ते काय कारण असेल ते त्यांनाच माहिती, एवढा काय आपण एक्सपर्ट नाही की त्याच्यावर भाष्य करण्याचं. पण तुम्हालाही जर वाटत असेल ना की सर आमच्या एसटीच्या जागा आता फार कमी यायला लागल्या, मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया. ओके. एसटीची संपूर्ण महाराष्ट्रातील 34 मंडळ आहे, त्याच्यापैकी फक्त एक जागा आहे, ती पण नवी मुंबई सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळा इथं एक जागा, ती पण कोणासाठी? महिलांसाठी. पुरुषांना जागा नाही. मग एसटी पुरुषांनी ओपन मधून फॉर्म भरायचा. कुठून फॉर्म भरायचा? ओपन मधून फॉर्म जो आहे तर तो भरला पाहिजे. सगळ्याधिक जास्त जागा जर पाहिल्या तर ते सानपाडा नवी मुंबई इथे आहेत, 7 जागा सगळ्याधिक पाहायला मिळतात. वाशी किराणा बाजार आणि दुकाने मंडळ 5 जागा. मग कोणी म्हणेल सर इथून फॉर्म भरू का सानपाडा मधून? अरे मित्रा, फॉर्म भरण्याचं असं ऑप्शनच नाहीये, फक्त तुम्हाला पद निवडता येतं, तुम्ही जिल्हा आणि मंडळ निवडू शकत नाही, हे तुम्ही इथं लक्षात घ्या. मी ऑलरेडी व्हिडिओ बनवले आहेत, पण बरेच मित्र व्हिडिओ बघत नाही. माझी रिक्वेस्ट असेल माझे मागचे व्हिडिओ बघून टाका, तुम्हाला एकही प्रश्न पडणार नाही नंतर. ओके. आणि लक्षात घ्या, मंगेश सरांची तर ऑलरेडी सिरीज सुरू झालेली, परशुराम सर पण लगेच जॉईन करणार आहेत. तर तुम्ही हे जे कामगार कायदे ऑक्युपेशनल सेफ्टी कोड बघा, व्यवस्थित एकदम शॉर्ट मध्ये ट्रिक स्वरूपात एकदम म्हणजे सोप्या भाषेत समजून सांगितलेले. इंग्लिशचं टीसीएस पॅटर्न नुसार सिलेबस डिकोडिंग सरांनी घेतलेले, बाकी विषयाचे पण येतील, सर्व काही जे आहेत आपल्या चॅनलवर येणार आहे. आणि पीडीएफ मिळवण्यासाठी पीडीएफ अशी कमेंट करून ठेवा, तुम्हाला मी पीडीएफ जी आहे तर ती शेअर करतो. आणि बॅचेसला जास्तीत जास्त उमेदवारांनी ऍडमिशन घेऊन टाका, ज्यांना चांगली तयारी करायची. 80 गुणांची तुमची एकदम प्रॉपर तयारी जी आहे तर ते होऊन जाणार आहे. आणि सध्या 18 ते 25 मध्ये हे पण चालू आहे, ऑफ पण चालू आहे. VIP 25 कोड यूज करा, 25% ऑफ मिळेल. लक्षात घ्या, तुम्ही कुठली ऑफर बाय इग्नाइटवर एवढी 25%ची ऑफर नसते. तुमच्यासाठी मी खास ऑफर ऍक्टिव्हेट करून घेतलेली. माझं एक विनंती असेल की ज्यांना खरंच जॉईन करायचंय, इन्स्पेक्टर बनायचंय, चांगली पोस्ट आहे, त्याचा कामाच्या स्वरूपावर व्हिडिओ घेतलेला आहे, तो व्हिडिओ बघा, काय काम आहे त्याचं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की खरंच चांगलं काम आहे बरं का त्याचं. मग तुम्ही नक्की जे आहे तर ते जॉईन करू शकतात. ओके. भेटूया चला आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.